हॅलो नमस्कार, नेमाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथं मसाला भेंडी करून दाखवत आहे। ती मग भेंडी चांगली स्वच्छ धुवून घेतली। आता हिला पुसून घेते आणि कट करून घेते। बघा मस्त भेंड्या आता चांगले कट करून घेतल्यात। याच्यासाठी मी इथे एक कांदा कापून घेतला आहे, एक टमाटर कापून घेतले। याच्यामध्ये मीठ, मिरची पावडर आहे, खाली गरम मसाला घेतला, थोडा हळद आहे आणि इथं दही घेतलं आहे आणि हे बेसन पीठ घेतले चाळून। आता या भेंड्याला आपण मीठ, हळद, मिरची पावडर आणि बेसन थोडं चोळून घेऊ। बघा आता याच्यावर मीठ टाकून घेते, थोडे हळद टाकून घेते, थोडंसं बेसन पीठ टाकून घेऊ, थोडी मिरची पावडर टाकून घेऊ। आता याला मिक्स करून घेऊ। आता याला आपण कढईमध्ये थोडंसं फ्राय करून घेऊ। तापली, आता तेल टाकून घेऊ। तेलात हे भेंड्या फ्राय। बघा किती मस्त रंग आला आहे। अशा प्रकारे तुम्ही भेंडी बनवून बघा, खूप चांगली लागते। आता हिला चांगलं फ्राय होऊन घेऊ। बघा भेंडी चांगली परतून झाली। आता कढईत तेल ठेवले तापायला। बघा भेंडी चांगली परतून झाली। आता कढईत तेल चांगले तापले, जिरे टाकून घेऊ। जिरे चांगले तळले, कांदा टाकून घेऊ। बघा कांदा चांगला मस्त परतून झाला आहे। त्याच्यात थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ। लसूण अद्रक चांगलं तळले। आता हे मसाले सोडून घेऊ। बघा मसाले चांगले परतलेत। आता याच्यात टमाटर टाकून घेऊ। याच्यात थोडं बेसन पीठ टाकून घेऊ। आता याच्यातच दही सोडून घेऊ आणि याला चांगलं घरटून घेऊ मस्त। पहा किती मस्त रंग आला आहे। आता याच्यात आपण ही भेंडी सोडून मस्त तिला चांगलं फ्राय करून घेऊ। पहा काय मस्त रंग आला आहे भेंडीला। थोडंसं आपण याच्यात काय करू, थोडं गरम पाणी टाकू आणि थोडं 5 मिनटं तिला वाफवून। आता 5 मिनटाच्यावर झाकण ठेवू आणि नंतर काढून घेऊ। बघा किती छान झाली आहे भेंडी, मसाला भेंडी। चला आता गरम गरम भाजी चपाती बसूया खायला। अशी गरम गरम चपाती। बघा या मस्त गरम गरम चपाती भेंडी खायला। बघा किती छान चपाती आहे आणि अशी भेंडी या खायला। आणि आवडली तर कमेंट करा, लाईक करून मला सांगा कशी बनली आहे। आवडली तर लाईक करा। ठीक आहे, चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।